ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां मोहाडी तालुका में आंधट गांव ग्राम पंचायत के सचिव ग्राम सेवक पर बैल बाजार के उद्घाटन के अवसर पर शाही शिष्टाचार का पालन न करने का आरोप लगाया गया और उनसे आंधल गांव ग्राम पंचायत के सचिव पद का अतिरिक्त प्रभार छीन लिया गया। लेकिन आंधल गांव के ग्रामीणों और अन्य पदाधिकारियों का आरोप है कि राजनीतिक दबाव के कारण ये कार्यवाही की गई है। पंचायत समिति बीडीओ का घेराव किया गया। इस समय मांग की गई कि ग्राम सेवक के खिलाफ की गई कार्यवाही वापसी ली जाए और उसे फिर से आंधट गांव ग्राम पंचायत का प्रभार दिया जाए। बीडीओ के कक्ष में हुई वार्ता में पंचस के बीडीओ ने इस मामले में वरीय अधिकारियों से मार्गदर्शन लेकर उचित कार्यवाही करने का वादा किया है। पंचायत समितीचा घेराव घातलाय। विषय आहे की तिथल्या बैलबाजाच्या उद्घाटन सोहळ्याचा विषय। त्या संदर्भात आपण तिथले तत्कालीन ग्रामसेवक यांना पदावरून कार्यमुक्त केलं आहे। या ठिकाणी नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याचे आदेश आपण दिले आहेत। त्यावर गावकऱ्यांचा मोठा आक्षेप आहे। त्यांनी आपल्याला घेरावसुद्धा घातला आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे काय सांगणार? आंधळगाव बैल बाजारचा जो आता खूप दिवसापासूनचा जो बैल बाजार बंद होता तो ग्रामपंचायतनी आपल्या स्तरावर त्यांनी सुरू केला आणि त्या सुरू करण्याच्या पूर्वी त्यांनी तो उद्घाटनाचा वगैरे जो कार्यक्रम केलेला आहे त्यामध्ये स्थानिक प्रतिनिधी यांचं काही नाव नव्हते या बाबतीमध्ये असं काही तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने तिथले जे काही सचिव होता तर त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेला होता। त्याच्या अनुषंगाने त्या प्रकरणामध्ये ज्या काही घडामोडी घडू नये, सामूहिक दृष्टिकोनातून घडामोडी घडू नये आम्ही म्हणून त्याच्याकडे जो अतिरिक्त जो दिलेला कार्यभार तो काढला। सर, आपण तात्काळ कसा निर्णय घेतला? कारण की तात्काळ जो निर्णय घेतलेला आहे एका दिवसामध्ये काही घंट्यामध्ये, त्या विषयावर कसं सांगणार? त्या प्रकरणात कुठेही एक प्रकार तो सामोरं चिरघड्या जाऊ नये याच्यासाठी तो तात्काळ आदेश काढला। आदेश काढण्यात आला, लेकिन कुणाच्या दबावामध्ये? दबाव वगैरे तर म्हणता येणार नाही, पण एक मलाच एक व्हिडिओ या नात्याने वाटला की तो प्रकरणामध्ये कुठंतरी एक सामोर प्रकरण चिरघडू नये यासाठी आदेश काढला। परंतु आपल्याला हे वाटते की आपण चुकी केलेली आहे। काही अंशी मला वाटते त्या प्रकरणात आता सविस्तर मी थोडंसं त्या प्रकरणामध्ये आता सविस्तर डिटेल तपासणी करतो आणि त्या प्रकरण नेमकं काय झालं त्या टिप्पणीमध्ये मी माझ्या विस्तार अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे। त्यानुसार ते फाईल पुटअप करतील। आता त्यांना तात्काळ जो घेण्यात येत आहे पदावर, हे किती वेळामध्ये तुम्ही त्यांना आदेश द्याल? तर फाईल पुटअप आता करतात। फाईल पुटअप झाल्यानंतर लगेच मी माझा जो काही आदेश निर्णय असेल त्या फाईलमध्ये मी स्पष्ट लिहिणार। निर्णय याला अंदाजे किती दिवस लागतील, किती तास तसं काही सांगू शकेल? नाही, दिवस वगैरे तर नाही लागणार। आता फाईल पुटअप झाल्यानंतर माझ्याकडे येईलच फाईल। म्हणजे आज सायंकाळपर्यंत निर्णय आपण अपेक्षित करू? हो, अपेक्षित। याच्यात आपली लापरवाही दिसत नाही की साहेब? लापरवाही तर म्हणता येणार नाही, पण कसं आहे की या व्हिडिओ या पदावर मी आता नव्यानेच जॉईन झालेला आहो। मला जवळपास आता 3 महिने होत आहे। 3 महिन्यापैकी मला 1-1.5 2 महिने निवडणुकीच्याच याच्यामध्ये गेलेला आहे। आपल्याला असं नाही वाटत का या पदाचा आपण दुरुपयोग करत आहेत म्हणून? नाही, दुरुपयोग तर म्हणता येणार नाही। काही गोष्टी होऊ शकतात कमी जास्त प्रमाणात, पण दुरुपयोग आपण म्हणू शकत नाही। कुणाच्या तक्रारी वगैरे होते का उद्घाटनासंदर्भात की आपण सरसकट कारवाई केली? नाही, त्या अनुषंगाने सभापती महोदयांचा मला एक तक्रार प्राप्त झाली होती, त्याच्यानुसार सगळी कारवाई झाली। म्हणजे याला राजकीय खेळ असं म्हणता येईल? नाही, मी आता तेवढा म्हणू शकणार आहे की राजकीय काय ते सभापती आहेत पंचायत समितीचे, त्यांनी पत्र लावलेलं आहे। त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं त्यांनी? की स्थानिक शिष्टाचार म्हणजे पदाधिकाऱ्यांना म्हणजे उद्घाटन सोहळ्यात वगैरे समावेश केलेला नाही, त्याच्यामुळे शिष्टाचाराचा थोडंसं उल्लंघन झाल्यासारखं आहे। चौकशीमध्ये या गोष्टी दिसून आल्या का आपल्याला? की चौकशी न करताच आपण त्यांना कार्यमुक्त केलं? तसं आम्ही कारणे दाखवा नोटीस संबंधित ग्रामसेवकाला दिलं होतं, पण त्यांनी अजूनपर्यंत काही उत्तर त्या बाबतीत दिलंच नाही। पण एकाच दिवशी त्यांना कारणे दाखवा नोटीस आणि त्याच दिवशी लगेच काही तासामध्ये कार्यमुक्त करणे, म्हणजे संबंधित व्यक्तीला तेवढी वेळ मिळाली का? याच्या संदर्भात काय सांगा? त्यावेळेसची परिस्थितीनुसारच तसा योग्य तो निर्णय घ्यावा लागला।
बबलू मलेवार, उपसभापती पंचायत समिती मोहाडी. विषय दिनांक 19/6 आंधळगाव येथे बैल बाजाराचा शुभारंभ होता. तो शुभारंभ ग्रामपंचायतीने ठेवला होता. ग्रामपंचायतीने त्या शुभारंभात विविध असे पदाधिकारी म्हणजे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक पंचायत समिती सदस्य, त्या बैल बाजाराशी संबंधित जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती, अजून आजूबाजूचे सरपंचासहित आणि स्थानिक सभापती यांचे सहित पाहुणे मंडळीला पाचारण करण्यात आला होता. त्या संबंधानं काही एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी BDOला तक्रार दिली की म्हणजे संबंधित बैल बाजारात शुभारंभात प्रोटोकॉलचा अपमान होतो, म्हणजे प्रोटोकॉलनुसार होत नाही आहे. तर हा काही प्रोटोकॉलचा विषय नाही आहे. एखाद्या राज्य शासनाची योजना असेल, प्रोटोकॉल असा आहे की राज्य शासनाची निधी असेल, त्या निधीतून काम करायचे असेल तर राज्य शासनाचे प्रतिनिधी, केंद्राची असेल तर केंद्राच्या प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे असेल तर जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि तालुक्याचे असेल तर तालुक्याचे प्रतिनिधी यांना पाचारण करणे गरजेचे आहे. परंतु हा विकास काम नव्हे, हा शासनाच्या निधीतून केलेला विकास काम नव्हे. शासनाच्या निधीतून केलेल्या विकास कामाच्या जेव्हा भूमिपूजन किंवा लोकार्पण करतेवेळी त्या पदाधिकाऱ्यांना, संबंधित संलग्नित पदाधिकाऱ्यांना बोलवणे आवश्यक असते. परंतु हा तसा विषय नसून हा त्या ग्रामपंचायतच्या वर अवलंबून असते आणि त्यांनी तो बाजाराचा शुभारंभ केला आहे. त्याच्यामुळे देखील ग्रामसेवकांनी किंवा ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारच्या प्रोटोकॉलच्या उल्लंघन केला असा होत नाही. परंतु येथील खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलच्या उल्लंघन केला म्हणून 18 तारखेला होत आहे म्हणून 18 तारखेला सहनिशाणा करता त्याला सोकास दिला आणि ज्या दिवशी सोकास दिला त्याच्या म्हणणंही त्या ग्रामसेवकाच्या ऐकून न घेता ज्या दिवशी सोकास दिला त्याच दिवशी त्याला बदली दिली. आणि जेव्हा आम्ही म्हणजे पत्र लावला की याची बदली का करण्यात आली, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही बदली म्हणजे अतिरिक्त असल्यामुळे करण्यात आली. परंतु ती बदली अतिरिक्त नसून त्यांनी जे कारण दिलं पत्रात की म्हणजे पदाधिकाऱ्याचे की यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केला आणि त्या विषयावर त्यांनी बदली केली आहे आणि त्याच्यामुळे ही झालेली बदली रद्द करण्यात यावा अशी आम्ही BDOला मागणी केली आहे. आणि आज जे आमची मासिक सभा होत आहे त्याच्यात सुद्धा हा विषय आम्ही लावून धरणार आहोत. आंधळगावचा शिष्टमंडळ सुद्धा BDOला भेटायला आला होता. मी सुद्धा त्या शिष्टमंडळात समाविष्ट होतो. त्यात आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. परंतु जोपर्यंत त्यांना तिथं पूर्ववत आदेश त्या ग्रामसेवकांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याकरता विभागीय आयुक्ताची भेट घेऊ, वेळ पडल्यास आम्ही आंदोलन सुद्धा उभारू. कारण ही बेकायदेशीररित्या केलेली बदली आहे. कारण तिथं गावाची कोणाची तक्रार नाही, सदस्याची तक्रार नाही, पंचायत समिती ग्रामपंचायतची तक्रार नाही. अशी तक्रार नसताना तिथे जो उत्कृष्ट असा ग्रामपंचायतीला सहकार्य करून काम करत होता त्या ग्रामसेवकाला तिथून हटवण्याचा महापाप ह्या पंचायत समितीने केला आहे. आणि म्हणून असा ह्या म्हणजे यांनी कायद्याच्या ह्या संबंधित BDOनी तिथील कायद्याच्या उल्लंघन करून त्या ग्रामसेवकाला हटवलं आहे. त्याच्यामुळे त्या संबंधित खंडविकास अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची आयुक्ताला आणि जिल्हा परिषदेला मागणी असेल. मी सरपंच महेश डबणे, आंधळगाव. आंधळगावचे जे ग्रामसेवक होते त्यांची बदली राजशिष्टाचाराच्या माध्यमातून करण्यात BDOनी केली आहे आणि ती राजकीय लोकांच्या दबावामुळे करण्यात आली आहे. आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामवासीयांची कोणतीही तक्रार नसून तत्काळ जे ग्रामसेवक आहेत तेच आम्हाला परत घेण्यात यावे असं BDOला आज आम्ही निवेदन दिले आहे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट. फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही. देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत.